प्रेम, आदर आणि भक्तीची भावना उचंबळून येते. शक्ती, शौर्य आणि स्फूर्तीची जाणीव उफाळून येते. मनामध्ये एक जय जयकार उमटतो आणि मग सुख, आनंद, समाधान आणि अभिमान अनुभवाला येतो किंवा प्रत्ययाला येतो. हे असं का होतं? 396 वर्षांपूर्वी जन्मलेल्या आणि 346 वर्षांपूर्वी या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेलेल्या एका व्यक्तीच्या केवळ नावाच्या उच्चाराने असं का होतं, हे आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवाजी महाराजांना युगप्रवर्तक म्हणताना त्यांनी नेमकं असं काय केलं, त्यातलं आपल्यापर्यंत किती पाझरलं, आपल्याला त्यातलं किती समजलं किंवा उमजलं, याचाही आपण शोध घेणार आहोत. त्यातलं जे काही आपल्याला समजलं त्यामुळे आपल्या आयुष्यात काही फरक पडला का, आपल्या वागण्या बोलण्यात काही फरक पडला का, हेही पडताळून पाहणार आहोत. आणि आपण शिवाजी महाराजांना आदर्श म्हणतो म्हणजे त्यांच्या जयंती पुण्यतिथीला त्यांना वंदन करतो, नमस्कार करतो, मुजरा करतो आणि उरलेले 363 दिवस आपल्याला हवं तसंच वागतो. असं होतं का, याचाही आपल्याशी जरा शोध घेणार आहोत. असं बघा, एखाद्या गोष्टीचं प्रवर्तन करणं म्हणजे एखादी नवीन गोष्ट सुरू करणं, एखादा नवा मार्ग आखणं, एखाद्या नवीन गोष्टीचा पायंडा पाडणं. आणि नुसता पायंडा पाडणं नाही, त्या नवीन आखलेल्या मार्गावरती स्वतः यशस्वीपणे वाटचाल करणं, इतरांना वाटचाल करायला लावणं, याला प्रवर्तन असं म्हणतात. जो प्रवर्तन करतो तो प्रवर्तक आणि जो एका संपूर्ण युगाचं प्रवर्तन करतो तो युग प्रवर्तक असं म्हटलं जातं. मग शिवाजी महाराजांनी नेमकं असं काय केलं म्हणून त्यांना युग प्रवर्तक म्हटलं जातं की आपण म्हणतो आहोत आज? शिवाजी महाराज खरोखरच तसे होते का? त्यांनी तसं खरोखरच काही काम केलं का? की औरंगजेब जसा त्यांना पहाडी चुलवा म्हणायचा तसेच ते होते? किंवा आपल्याच काही थोर नेत्याने त्यांना वाट चुकलेले देशभक्त म्हटलं किंवा चोर लुटारू दरोडेखोर म्हटलं तसे ते होते? चोर लुटारू दरोडेखोर. एक गोष्ट लक्षात घ्या, सोनं हा सर्व काळात सर्वात मौल्यवान धातू समजला गेलाय, बरोबर? आज सोन्याचा भाव 1,65,000 रुपये आणि वर काहीतरी 10 ग्रॅमला आहे, बरोबर? मग महाराज 32 मण सोन्याच्या सिंहासनावर बसत असत. म्हणजे काय, याचा जर आजच्या काळामधलं गणित मांडलं तर 1 मण म्हणजे 40 किलो, 32 मण म्हणजे 1,280 किलो, 16,500 रुपये ग्रॅम. या भावाने 1,280 किलोला जो गुणलं तर उत्तर 2100 कोटीच्या वर येतं. 2100 कोटीच्या आसनावर जो माणूस बसत होता आणि जे नुसतं आसन नाही, जे सिंहासन होतं ज्याचं मूल्य हजारो करोड होतं, त्या माणसाला चोर किंवा दरोडेखोर म्हणता? आमच्या राजाला वाटेल ते म्हणता का? तसं नाही चालणार. त्यामुळे आता आपण ह्या गोष्टीचा शोध घेणार आहोत की महाराजांनी युगप्रवर्तन केलं म्हणजे नक्की काय केलं, त्याचा आजच्या काळावरती काही परिणाम, काही प्रभाव अजूनही शिल्लक आहे का, हे पाहणं हे आपलं आजचं मिशन आहे. पण याविषयी बोलण्यापूर्वी मला एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे सांगू दे, मी इतिहासकार नाही. मी इतिहासकार नाही याचं कारण इतिहासकार होणं ही एक फार मोठी तपश्चर्या आहे, त्याच्याबद्दल मी नंतर बोलणार आहे. पण मी इतिहासकार नाही, मी शिवचरित्रकार नाही, मी शिव अभ्यासक नाही, मी शिवभूषण नाही, शिवरत्न नाही, शिवशाहीर नाही, काहीही नाही. मी अस्वस्थ शिवाजी महाराजांनी एक माणूस म्हणून जे कर्तृत्व गाजवलं, जो पराक्रम गाजवला, त्याचा प्रामाणिकपणे अभ्यास करू पाहणारा एक खरा डोळस शिवभक्त आहे की ज्याला आपण इतिहास समजतो. नीट आहे का मी काय सांगतो? खरा इतिहास असं आपण ज्याला म्हणतो, कारण इतिहास हा खराच असतो, खोटा लिहिला जातो. जो खरा इतिहास असतो तो जरी स्थळ, संदर्भ, पुरावे, त्याच्यानंतर दस्तऐवज ह्यातून निश्चित होत असला तरी सुद्धा समाजामध्ये, समाजासमोर लेखक म्हणून लिहित असताना एका गोष्टीचं भान ठेवावंच लागतं, ते म्हणजे बहुमताने मान्य केलेला भूतकाळ म्हणजे इतिहास. आहे क्लिअर? बहुमताने मान्य केलेला इतिहास
म्हणजे बहुमताने मान्य केलेलं भूतकाळ म्हणजे इतिहास, पास्ट ऍक्सेप्टेड बाय मेजॉरिटी इज हिस्ट्री. आज असं होतं की काही लिहायचं म्हटलं तर ह्याचं मन दुखवतं, त्याचं मन दुखवतं, हे होतं, ते होतं. एक सिनेमा आला तर त्याला 4 सेन्सॉर असतात. या सगळ्यामध्ये व्यावसायिक लेखक म्हणून काम करत असताना जी कसरत करायला लागली तीही मी एन्जॉय केली, कारण ती करत असताना त्यातून शिवाजी महाराज अधिक समजत गेले. दुसरी एक गोष्ट एक लक्षात आली की बहुमताने मान्य केलेलं भूतकाळ म्हणजे इतिहास असं जर आपण म्हटलं ना, तर आज 4थीच्या पुस्तकामध्ये जो काही शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो बहुमताने मान्य केलेला इतिहास आहे. म्हणजे काय, तर फक्त 5 गोष्टी. या 5 गोष्टी कुठल्या? तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, अफजल खानाचा पुतळा काढला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, आग्र्याला पेट्या विकून पळाला आणि राज्याभिषेक केला. संपलं. शिवाजी महाराजांचा इतिहास एवढाच आहे. पण मग आमच्या क्षेत्रामध्ये लार्जर दॅन लाईफ नावाची एक कन्सेप्ट आहे की एखादी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा मोठी आहे, त्याच्यापेक्षा भव्य प्रचंड करून दाखवणे म्हणजे लार्जर दॅन लाईफ. शिवाजी महाराज स्वतःच इतके लार्जर दॅन लाईफ होते की त्यांना आणखीन वेगळं काही लार्जर दॅन लाईफ करून दाखवण्याची गरज नाही असं मला वाटलं. उलट जितक्या शक्य तितक्या स्वच्छ, स्पष्ट आणि खऱ्या स्वरूपात पाहण्याचा आधी आपण प्रयत्न करायचा आणि मग त्या स्वरूपामध्ये लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचा असं मी माझ्या मनाशी ठरवलं. व्यावसायिक म्हणून काम करायला लागले तर आणखीन एक गोष्ट लक्षात आली. मी ही प्रस्तावना मुद्दाम करतोय, याचं कारण असं की शिवाजी महाराजांनी युगप्रवर्तन केलं म्हणजे काय केलं नक्की, त्याच्या आधी पार्श्वभूमी काय होती आणि ती व्यावसायिक लेखक म्हणून अभ्यास करताना काय काय त्यातले गोष्टींची काळजी घ्यावी लागते याचा थोडासा अंदाज आपल्याला आहे. एक गोष्ट अशी मला लक्षात आली की आपला समाज आहे ना हा व्यक्तिपूजक समाज आहे. आपल्याला कोणाला तरी देव मानायला आवडतो आणि मग एकदा एखाद्याला देव मानला की आपण त्याला 80% डिस्काउंट देतो, तो वाटेल ते करू शकतो हे आपण मान्य करतो आणि आपण स्वतः काही करण्याची जबाबदारी झटकून मोकळे होतो. राम बघा, कृष्ण बघा, शिवाजी महाराज बघा, ज्यांना आपण कोणाकोणाचे अवतार म्हटलं ना, त्यांनी जे काम केलं आयुष्यात त्यातल्या 5% पण करायची आपण हिंमत धरत नाही मनाशी. हा एक प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. दुसरी गोष्ट आपण अत्यंत हिरिरीने करतो म्हणजे त्या देव मानलेल्या माणसाच्या मागे एक वलय चिकटवून देतो. ते इतकं प्रखर असतं की त्याने आपले डोळे दिपतात आणि आपल्याला तो देवही दिसेन असं होतं. दुसरी गोष्ट आपण करतो ती म्हणजे या देवाचे जे जे शत्रू होते त्यांना मूर्ख, अडाणी आणि भोंगळ ठरवून स्वतःच्या अज्ञानाच्या अंधारामध्ये ढकलून घेतो. म्हणजे मध्ये अंधारातले दैत्यही दिसत नाही आणि अतिउजेडातला देवही दिसत नाही. आपल्याला काहीच दिसत नाही, आपल्याला काहीच समजत नाही आणि मग आपण कशावरती श्रद्धा ठेवतो, कशावर विश्वास ठेवतो, कशाला काय म्हणतो, सगळी मजाच होते हो. मग एक गोष्ट अशी लक्षात घ्या, जरा विचार करा, तुमचं तुम्हाला आठवेल आणि पटेल. प्रभू श्री रामचंद्रांचे शत्रू कोण कोण होते? त्राटिका, खरदूषण, शूर्पणखा, मारीच, कुंभकर्ण, इंद्रजित, रावण. श्रीकृष्णाचे शत्रू कोण होते? कंस, शृगाल, दंतवक्र, विदुरथ, पौंड्रक, शिशुपाल, जरासंध. ही काय सामान्य माणसं होती? यांनी त्या काळामध्ये त्या काळातल्या समाजाला नाकी नऊ आणलेले होते, उच्छाद मांडलेला होता. मग त्यांना ज्या माणसाने संपवले, मी पुन्हा माणसाने म्हणतोय, अवताराने नाही, 2 हात 2 पाय 1 डोकं असलेल्या माणसाने ज्या त्यांना संपवले, त्या माणसाचं कर्तृत्व ध्यानात घ्या. युगप्रवर्तक शिवराय म्हणतो ना, शिवाजी राजांनी माणूस म्हणून केलेलं कर्तृत्व जर आपण पाहिलं तर आपल्याला त्यांची खरी योग्यता कळेल. मग आपोआप ही सगळी जी कॅरेक्टर्स आहेत ज्यांना आपण अवतार मानतो किंवा देव मानतो, याला देव न मानता यांचे जे पराजय, बुद्धिमत्ता, पराक्रम, कर्तृत्व हे सगळं बाजूला ठेवा. माणूस म्हणून त्यांचा विचार करा. माणूस म्हणून त्यांनी केवढं प्रचंड काम केलं याचा केवळ अंदाज जरी आपल्याला आला तरी त्यांना मग वेगळे लार्जर दॅन लाईफ करून दाखवायची गरज नाही असं आपल्या लक्षात येईल. ते मोठेच आहेत, प्रचंड मोठे आहेत. आता इथपर्यंत माझी भूमिका मांडल्यानंतर ज्या काळामध्ये शिवाजीराजांचा जन्म झाला, थोडक्यात सांगतो मी, शहाजीराजांनी त्यांच्या जन्मापूर्वी 3 वेळा आपलं स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज स्वराज्य जननी जिजामाता म्हटलं जातं, स्वराज्य संरक्षक संभाजी महाराज म्हटलं जातं,
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे कोणी म्हणत नाही. मला कधी कधी फार वाईट वाटतं. 3 वेळा त्या माणसाने प्रयत्न केला स्वराज्य उभं करण्याचा. त्यातला पहिला खान जहान लोधीच्या बंडाच्या वेळेला केला, जो निजामशाहीच्या आश्रयाला आला होता. त्याला मदत करून स्वतःच स्वराज्य उभं करण्याचा प्रयत्न केला. पण शहाजहाननी ज्यावेळेला लोधीचा पराभव केला, त्या युद्धामध्ये लोधी स्वतः मारला गेला, त्यावेळेला तो स्वराज्याचा प्रयत्नही आपोआप विझला. त्यानंतर 1636 साली 8-10 वर्षाच्या मुर्तजा निजामशहाला मांडीवरती बसवून त्याचा वजीर आलम म्हणजे मुख्य प्रधान म्हणून पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पहिलं होतं ते प्रकट स्वराज्य होतं, दुसरं होतं ते प्रच्छन्न स्वराज्य होतं, म्हणजे इनडायरेक्ट स्वराज्य होतं. नाव त्याचं होतं मुर्तजा निजामशहाचं. कारभार सगळा शहाजीराजे करत होते. पण तोही प्रयत्न शहाजहानने हाणून पाडला. तो हाणून पाडल्यानंतर त्यावेळेला कसं झालं माहिती आहे का? दुर्दैवाची गोष्ट आहे, आदिलशहा निजामशाहीला त्यावेळेला मदत करत होता. कारण त्याला हे नक्की माहिती होतं आपण आणि मोंगल यांच्यामध्ये निजामशाही बफर स्टेट आहे. निजामशाही जर संपली तर शहाजहान आपल्यावरती चालू राहिला. म्हणून जितके दिवस निजामशाही जिवंत राहील तितके आपण सेफ आहोत. म्हणून तो निजामशहाला मदत करत होता. रणदुल्ला खान नावाचा आदिलशाही सरदार शहाजीराजांच्या बाजूने मोगलांवर तो लढत होता. हे ज्यावेळेला शहाजहानला कळलं त्यावेळेला त्यांनी दम दिला आदिलशहाला की हा प्रकार बंद कर, नाही तर तुझ्यावरती मला यायचंच आहे. त्यामुळे शहाजीराजाला मदत करणारा रणदुल्ला खान मोगलांकडे गेला. 2 विरुद्ध 1 होता, ते 1 विरुद्ध 2 झालं आणि शहाजीराजे तेही युद्ध हरले. ते प्रच्छन्न स्वराज्यही विझलं. त्यानंतर भीमा नदीच्या वरचा मुलूक जो निजामशाहीचा होता तो मुघलांनी आपल्याकडे जोडून गेला. भीमा नदीच्या खालचा होता तो आदिलशाहीने आपल्याकडे जोडून घेतला. गमतीची गोष्ट बघा, या वाटणीमध्ये सुद्धा शहाजीराजांची पुणे आणि सुपे या परगण्यांची जहागिरी त्यांनी शहाजीराजांकडेच ठेवली. का ठेवली माहिती नाही. शिक्षा निजामशाहीला दिली, शहाजीराजांना नाही दिली. अहमदनगरला पहिला, दौलताबादला दुसरा, माहुली गडावरती तिसरा असे 3 निजामशाह मोगलांनी कैद केले. ते मरेपर्यंत ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये सडत होते. शिक्षा त्यांना झाली, शहाजीराजांना झालेली आहे. शहाजीराजांना शिक्षा एकच झाली, या माणसाला महाराष्ट्रात ठेवायचा नाही. शहाजहानने आदिलशाहाला अशी अट घातली होती, या माणसाला महाराष्ट्रात ठेवायचं नाही, हा सह्याद्रीच्या आसपास राहिला तर हा पुन्हा डोकेदुखी होणार, त्याला दूर कर्नाटकात पाठवा. तिथे गेल्यानंतर शहाजीराजांनी मांडलिकी स्वराज्य उभं करण्याचा एक तिसरा प्रयत्न केला. दक्षिणेतल्या सगळ्या हिंदू राजांना एकत्र करून त्यांना आपल्या पंखाखाली घेऊन आदिलशहाचा मांडलिक म्हणून राज्य चालवावं तसं राज्य ते चालवत होते. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला शिवाजीराजे 12व्या वर्षी बंगळुरूहून पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले, त्यावेळेला लक्षात घ्या शहाजीराजांनी काय काय गोष्टी दिल्या त्यांच्याबरोबर. 1200 गावांची पुणे सुबे परगण्यांची जहागिरी दिली, खजिना दिला, अष्टप्रधान मंडळ दिलं, भगवा झेंडा दिला आणि प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धेश्वर विश्ववंदिता शाह सुनो शिवशेष मुद्रा बदल राजते ही मुद्रा शहाजीराजांनी दिली. मी मेंढे सरांना काही वेळा हा प्रश्न विचारला की या मुद्रेवरचा मजकूर कोणी दिला हो. सरांनी ते इतिहासकार असल्यामुळे प्रत्येक वेळेला मला एकच उत्तर दिलं, माहिती नाही. ते म्हणले शहाजीराजे स्वतः उत्तम संस्कृत जाणत होते, कदाचित हा मजकूर त्यांनी स्वतः लिहिला असेल. त्यांच्या दरबारी अनेक संस्कृत पंडित होते, कदाचित हा मजकूर त्यांच्यापैकी कोणी लिहून राजांनी अप्रूव्ह केला असेल. पण जर तुम्ही नीट पाहाल, प्रतिपच्चंद्र लेखे वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशेष मुद्रा बदल राजते हे शिवाजीराजांनी पुढे जाऊन काय करायचं, कसं करायचं, कुठपर्यंत करायचं, किती करायचं याचं मिशन स्टेटमेंट आहे. हे स्वराज्याचं व्हिजन स्टेटमेंट आहे. ही शिदोरी घेऊन महाराष्ट्रात आलेला 12 वर्षाचा मुलगा. आता ती जी परिस्थिती होती त्यावेळेची सगळी 3-3.5 वर्षातली, त्याच्यामध्ये त्या वेळच्या सुलतानशाही विरुद्ध बंड करून उभं राहण्यासाठी जिजाऊ आणि शहाजीराजे दोघांकडे जशी सामाजिक कारणं होती तशी काही वैयक्तिक कारणं सुद्धा होती. लोकांवरचे अत्याचार, बायकांना आणि पुरुषांना उचलून नेणं, गुलामांच्या बाजारात विकणं, धान्याची धनाची सगळ्याची लूट केली जाणं हे तर वारंवार होतच. परंतु निजामशाहीच्या दरबारामध्ये जिजाऊंचे वडील लखुजी जाधव आणि त्यांची 3 मुलं यांची दगाफटक्याने हत्या केली गेली होती.
निजामशाहीच्या दरबारातून बाहेर पडल्यावरती खंडगड्यांचा हत्ती ज्यावेळेला बिथरला त्यावेळेला झालेल्या युद्धामध्ये संभाजीराजांचा चुलतभाऊ मारला गेला होता. ही वैयक्तिक कारणं सुद्धा काही वेळेला फार महत्वाची असतात. जसं धनानंदाच्या काळामध्ये समाजामध्ये इतकी अव्यवस्था आणि इतका भ्रष्टाचार होता, तरी सुद्धा जोपर्यंत चाणक्याचा दरबारामध्ये धनानंदांनी अपमान केला नाही तोपर्यंत तो शांत होता. ज्यावेळेला त्याचा अपमान झाला त्यावेळेला त्याने शेंडीला गाठ मारली आणि म्हणलं आता ह्याला मी खाली घेतल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती ज्यावेळेला सामाजिक आणि वैयक्तिक कारणं शहाजीराजे आणि जिजाऊ या दोघांकडेही होती, त्यावेळेला आम्ही जी छत्रपती शिवराय सिरियल केली असं मी मगाशी म्हटलं, दिल्ली दूरदर्शन होती जी हिंदीमध्ये होती, त्याच्या पहिल्या भागाची सुरुवात जी होती ती याच 300-350 वर्षातला काळ समजावून सांगणारी होती, जी नाना पाटेकरांच्या आवाजात होती. थोडासा अंश त्याच्यातला, 13वीं सदी के बाद 350 साल तक महाराष्ट्र के दुर्दशा की कोई सीमा नहीं थी. 13वीं सदी के बाद 350 साल तक महाराष्ट्र की दुर्दशा की कोई सीमा नहीं थी. घर बार जल रहे थे, जवान बूढ़े मर रहे थे, महाराष्ट्र सो रहा था, वो जाग रही थी. इज्जत आबरू नष्ट हो रही थी, इंसानियत भ्रष्ट हो रही थी, सबकी आंखें बंद थी, वो देख रही थी. चारों ओर अनर्थ और अत्याचार का तूफान, परायों के साथ अपने भी हुए थे हैवान. सबने कान बंद कर लिए थे, लेकिन वो सुन रही थी. वो प्रतीक्षा कर रही थी अपने पुत्र रूपी शस्त्र की. वो प्रतीक्षा कर रही थी अपने पुत्र रूपी शस्त्र की. वो प्रतीक्षा कर रही थी अपने पुत्र रूपी अस्त्र की. वो शिवाजी की माता जिजाऊ थी. अशा आईने आपल्या मुलावरती केलेले संस्कार काय असतील तुम्ही विचार करू शकता. मग एक गोष्ट छोटीशी सांगतो. संस्कार म्हणजे काय हो? आपण फार ढोबळ अर्थांनी बरेच शब्द वापरतो, त्यातला एक गणिमी कावा वापरतो, मी बोलणार आहे त्याच्याबद्दल. तर संस्कार म्हणजे मला असं वाटतं की लहानांनी मोठ्यांवर किंवा मोठ्यांनी लहानांवर आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून केलेले चांगले किंवा वाईट परंतु दूरगामी परिणाम म्हणजे संस्कार. बरोबर? मग जे संस्कार शहाजीराजांनी त्याला महाराष्ट्रामध्ये पाठवताना त्याच्याबरोबर दिलेल्या वस्तूंमधून केले, तसेच जिजाऊंनी राजांच्या मनावरती संस्कार केले. मात्र एक गोष्ट नक्की, आई वडिलांनी किंवा शिक्षकांनी मुलावरती संस्कार करणं किंवा मुलीवरती म्हणजे काय, तर माझ्या मते त्याला चांगलं वाईट, भद्र अभद्र, पाप पुण्य, नीती अनिती, योग्य अयोग्य ह्याच्यातली सीमारेषा दाखवून देणं. तिथे त्यांचं काम खरं म्हणजे संपतं, त्याच्या पलीकडे त्यांनी जाऊ नये. कारण त्याच्यानंतर जे काही होतं ना ते त्या मुलाचं कर्तृत्व आणि भवितव्य असतं. शहाजीराजे आणि जिजाऊंनी केलेले संस्कार किंवा ज्यांनी शिवाजीराजांना शिकवलं, वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या, प्रशासनातल्या शिकवल्या, युद्धातल्या शिकवल्या, त्यांनी त्यांचं काम केल्यानंतर पुढे राजांनी जे कर्तृत्व गाजवलं ते त्यांचं स्वतःच आहे असं मला वाटतं. ह्याचं कारण असं आहे ना, आपण नेहमी म्हणतो घोड्याला तुम्ही पाण्यापर्यंत नेऊ शकता, पाणी प्यायला घोड्यालाच लागतं ना, त्याच्या पलीकडे आपण नाही जाऊ शकत. तसं मुलावरती तुम्ही संस्कार कराल, पण त्याच्यातून पुढे उभं राहून काही कार्य करणं आणि ते युगप्रवर्तन इतकं प्रचंड कार्य करणं हे त्या मुलाचंच कर्तृत्व असतं, हे आपण मान्य करायला हवं. आणि मग गेली 58 वर्ष तुम्ही शिवजयंती साजरी करता आहात, त्यामुळे शिवाजी महाराजांची गोष्ट किंवा चरित्र मी तुम्हाला सांगणार नाहीये. शिवाजी महाराजांनी परिवर्तन केलेल्या गोष्टी काय याच्याकडे आता आपण बोलूया. मी मेंगळे सरांना पहिल्यांदा भेटलो ना, एक गमतीची गोष्ट सांगतो. पहिल्यांदा भेटलो मी इतिहास संशोधन मंडळामध्ये. इतिहास संशोधन मंडळाच्या बाहेर चहावाल्याकडे चहा प्यायला गेलो. बोलता बोलता सरांनी मला विचारलं, मला एक सांगा, शिवाजी राजा का झाला? प्रश्न वरवर सोपा वाटणारा पण भयंकर कठीण आहे असं माझ्या लक्षात आलं. मी काही उत्तर द्यायच्या फंदात पडलो नाही, शांत राहिलो. त्याने मला पुन्हा विचारलं, सांगा ना शिवाजी राजा का झाला?
तरी मी काय बोललो नाही. ते हसले आणि म्हणले शिवाजी राजा झाला कारण त्याला राजा व्हायचं होतं. ही वॉन्टेड टू बी किंग. आणि त्याच्या काळामध्ये इतर कुणाही मध्ये ती आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा काही नव्हतं. कुणाला राजा होण्यात इंटरेस्टच नव्हता. आता राजा व्हायचं असं म्हटल्यानंतर प्रजा हवी. ती प्रजा सुखी, आनंदी, समृद्ध हवी, सुखाने नांदणारी हवी. मग तुमच्या असं लक्षात येईल की 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणीचं जे कार्य सुरू केलं तिथपासून 1674 मध्ये राज्याभिषेक केला तोपर्यंत ते फक्त प्रजा निर्माण करत होते स्वतःची सुखी. ही सुखी प्रजा स्वतःची निर्माण करणं आणि मग राजा होणं. ते आधी राजा झाले आणि मग प्रजा नाही हे केली सुखी. उलटा प्रवास आहे. त्यांनी आधी प्रजेला सुखी केलं, समृद्ध केलं, पराक्रमी केलं. ते करत असताना त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांनी प्रवर्तित केलेल्या गोष्टी आहेत. त्यातून एका युगाचं प्रवर्तन घडलं असं मला वाटतं. म्हणजे काय काय केलं तर सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी अशी केली की ज्या वेळेला शहाजीराजांच्या बरोबरच्या आदिलशाही सरदारांमध्ये ज्यांच्यामध्ये मराठे होते, मराठी हा शब्द महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व जातीपातींना उद्देशून आहे हे कृपया करून लक्षात घ्या. तर ते शहाजीराजांबरोबरचे जे मराठी सरदार होते आदिलशाही दरबारातले त्यांनी शिवाजीच्या उद्योगाला ज्या वेळेला नाकोड उडवायला सुरुवात केली आणि त्याला मदत करण्याऐवजी सुलतानाच्या बाजूने त्याला विरोध करायला सुरुवात केली, त्यावेळेला राजाने त्यांच्या बंधात न पडता किंवा त्यांच्या विनवण्या न करता किंवा त्यांच्यावर अवलंबून न राहता तळागाळातल्या सर्व जातीतल्या लोकांमधून आपलं सैन्य आणि आपलं प्रशासन उभं केलं. आता ते उभं केल्यानंतर वरवर पाहायला ही मोनार्की होती, म्हणजे राजेशाही होती, म्हणजे एका माणसाचं राज्य होतं. परंतु त्याची राजांनी केलेली रचना जी होती ना त्या रचनेमध्ये त्यांनी या तळागाळातून उभ्या केलेल्या लोकांमधले जे हुशार, बुद्धिमान, पराक्रमी, शूर असे लोक होते त्यांना उचलले आणि एखाद्या कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर डायरेक्टर नेमतात ना तसे नेमले. त्यांना आपल्या बरोबर जिंकण्याची चटक लावली. मग ही माणसं स्वतःहून उभी राहिली पराक्रम करण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी, स्वराज्य अधिक मोठं करण्यासाठी. पहिली प्रवर्तन करणारी गोष्ट घडली की लोकांमधून राज्य उभं राहिलं. कोणी याला रयतेचं राज्य असं म्हणतील. मला असं वाटतं की ही पब्लिक लिमिटेड फॉर्मॅट मधली प्रोप्रायटरी कन्सर्न होती. आय रिपीट, ही पब्लिक लिमिटेड फॉर्मॅट मधली प्रोप्रायटरी कन्सर्न होती. राजांनी हा प्रत्येकाला फील दिला की माझं राज्य आहे, मी याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, मी राजा आणि मी सांगतो तसं तुम्ही वागा. हे धोरणच नव्हतं. प्रजेतल्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हे माझं राज्य आहे आणि हा माझा राजा आहे. म्हणून मी म्हणतो की ही पब्लिक लिमिटेड कंपनीच्या फॉर्मॅटमधली प्रोप्रायटरी कन्सर्न होती. दुसरी गोष्ट प्रवर्तन केलेली होती ती सैन्याची शिखर पद्धतीची रचना. त्यापूर्वी मुघलांचा असो, निजामशहाचा असो, आदिलशहाचा असो, कुतुबशहाचा असो, कोणाचंही सैन्य जे असायचं त्या सैन्याचा एक सेनापती असायचा, त्याच्या हाताखाली 5, 25, 50 सरदार असायचे, त्यांच्या हाताखाली त्यांचे जमाव असायचे. युद्धाची वेळ आली की सेनापती आक्रमण म्हणून एक काहीतरी घोषणा त्याच्या भाषेतली जी असेल ती द्यायचा. ते झाल्यावरती सगळं सैन्य लोंढण्यासारखं शत्रूवरती तुटून पडायचं. त्याच्यामध्ये शिस्त नव्हती. मुघलांकडे लढण्याची जी पद्धत होती ते आधी तोफखाना त्यांचा सुरू होत असे. तोफखान्याने शत्रू बेजार झाला की मग घोडदळ जात असे. त्यांच्याकडे तोफा सुद्धा साखळीने एकमेकांना बांधलेल्या असत. त्या काढल्या साखळ्या म्हणजे मुघलांचा अटॅक सुरू झाला असं म्हणायचे. मग घोडेस्वार झाला. ते घोडेस्वार म्हशीच्या किंवा रेड्याच्या शिंगापासून बनवलेले छोटे धनुष्य वापरत, ज्या धनुष्याने विषारी बाण सोडण्यामध्ये ते अतिशय वाकबगार होते. एका फेरीमध्ये म्हणजे शत्रूपर्यंत जायचं आणि परत यायचं, याला एक सॉल्टी म्हणतात किंवा एक फेरी. या फेरीमध्ये असे विषारी 5 ते 6 बाण प्रत्येक घोडेस्वार सोडू शकत असे आणि त्याच्यानंतर पायदळ हल्ला करत असे. हल्ला करत असे म्हणजे काय, लोंढा. ही पद्धत शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा बंद केली. याचं कारण असं की लोंढा जमा करण्याएवढं सैन्यच नव्हतं त्यांच्याकडे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी सैन्याची शिखर पद्धतीची रचना जी आजही आपल्या आर्मीमध्ये आहे किंवा जगातल्या बहुतेक आर्मीजमध्ये आहे ही त्यांनी 400 वर्षापूर्वी केली. त्याचं वर्णन सभासद बकरीमध्ये जे आहे
तो सभासद असं सांगतो की 10 लोकात एक नाईक, 10 सैनिक पाईक, म्हणजे त्या 10 पायकांमध्ये एक नाईक, अशा 5 नायकांवरती एक हवालदार, 2 ते 3 हवाल्यांचा एक जुमला, 10 जुमल्यांचा एक हजारी, त्याला एक सबनीस, 7 जुमल्यांचा एक सरनोबत, जो पायदळाचा यसाजी अंक होता तह हयात. यसाजी अंकाचं नाव आपल्याला फारसं माहित नाही. आपलं काय होतं माहितीये का, मी जे मगाशी सांगितलं, आपण एखाद्याला देव मानतो आणि मोकळे होतो. जो युद्धामध्ये मरण पावतो ना, तो खूप महान आहे आणि खूप शूर आणि भयंकर पराक्रमी होता असं आपल्याला वाटत होतं. अरे म्हणजे 6-7 युद्ध लढून जिंकले आणि जिवंत राहिले, ते काय पराक्रमी नसतील का? आपली मानसिकता काहीतरी विचित्र आहे. शोलेमध्ये अमिताभ मरतो म्हणून मोठा होतो, अरे पण गब्बरशी लढून गर्भेंद्र जिवंत राहतो म्हणजे तो काही पराक्रमी नाही का? तसं येसाजी अंक हे पायदळाचे तहहायात सर्वभूत होते. तसं घोडेस्वारांमध्ये 2 प्रकार होते. एक सरकारी पागेट घोडा मिळेल त्याला बारगीर म्हणायचे, जो स्वतःचा घोडा घेऊन येईल त्याला शिलेदार म्हणायचे. याच्यामध्ये जी रचना होती सैन्याची ती अशी होती की 25 बारगीरांवर एक हवालदार, हे 25 घोडेस्वारांवर, त्याला एक बखालची, एक नालबंद घोड्याला पाणी पाजण्यासाठी, 5 हवाल्यांचा एक जुमला, 10 जुमल्यांचा एक हजारी, 5 हजारींचा एक पंचहजारी, अशा पंचहजारी म्हणजे 25,000 घोडेस्वारांवरती एक सरनोबत. जो पहिले भैरजी चोर होता, त्याच्या आधी माणकोजी 10 तोंडे होते, मग नेताजी पालकर होते, मग प्रतापराव गुजर होते, मग हंबीरराव मोहिते होते. हे सगळे घोडदळाचं चाललं होतं. पण पायदळाचे यसाजी कंक एकमेव होते सुरुवातीपासून शेवटपर्यंत, म्हणजे ते जिवंत होते तिथपर्यंत. याचा परिणाम असा होत असे की एक सेनापती आहे, त्यांनी आपल्या हाताखालच्या 5 जणांना आज्ञा दिली, त्यांनी त्यांच्या हाताखालच्या 5-5 जणांना दिली. त्यांनी असं करत करत चेन ऑफ कमांड, वरून खाली आणि खालून वर रिपोर्टिंग, हे दोन्ही अतिशय स्विफ्ट आणि फास्ट होत असे. त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट अशी की आक्रमण करायचं किंवा माघार घ्यायची, या दोन्ही बाबतीमध्ये या पद्धतीची सैन्यरचना अत्यंत सोयीची पडत असे. तिसरी गोष्ट अशी की युद्धामध्ये पराक्रम गाजवला किंवा कच खाऊन पराभव खाल्ला तर त्याची जबाबदारी कोणावरती ठेवायची हे निश्चित होत असे आपोआप, दुसऱ्यावरती काही ढकलता येत नसे. तिसरी गोष्ट जी महाराजांनी केली ती होती दर महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला सैन्याला आणि प्रशासनाला वेतन म्हणजे पगार. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भारतात अशी कुठलीही दुसरी राजवट नव्हती जिथे दर महिन्याला पगार मिळत होता. मोगलांकडे हा पगार 3 महिन्यांनी मिळत असे, इंग्रजांकडे 6 महिन्यांनी मिळत असे, कारण त्यावेळेला लंडनहून गलबत सुरतला यायला 6 महिने लागायचे. दर महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला चोख पगार, आणि चोख पगार म्हणजे किती तर सभासद पत्रिकेमध्ये उल्लेख आहे. पेशवा म्हणजे जो मुख्य प्रधान त्याला वर्षाला 10,000 होन पगार होता. 10,000 होन. एक सोन्याचा होन जो होता, आपल्याला चित्र बघायला मिळतं, आता खरं होऊन पाहायला मिळत नाही, तो सोन्याचा होऊन 52 ग्रेन वजनाचा असेल. त्यावेळेला ग्रेन हे वजन माप होतं. 1 ग्रेन म्हणजे 3.37 ग्राम. तो 52 ग्रेन वजनाचा एक होन, असे 10,000 होन पगार हा पेशव्याचा होता. याचा आजच्या रेटने जर हिशोब केला तर पेशव्याला दर महिन्याला 4.5 कोटी पगार होता. फक्त पेशव्याचा पगार सांगतोय, 4.5 कोटी रुपये पगार फक्त पेशव्याचा होता. त्या पेशव्यापासून शेवटच्या सैनिकापर्यंत सगळ्यांना दर महिन्याच्या 1 तारखेला किंवा प्रतिपदेला चोख पगार दिला जात असे. मनी कॅन बी द बेस्ट मोटिवेटर. माझं महाराजांवरती प्रेम आहे, माझं माझ्या मातृभूमीवर प्रेम आहे, माझं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे, माझं माझ्या देशावर प्रेम आहे, सगळं मान्य आहे, पण 2 वेळा जेवायला लागतं ना. मग असे काही सगळेच मावळे नसतील की जे या कारणांसाठी शिवाजी महाराजांवर लढत होते आणि मरत होते. काहींना पोटाची कळगी भरण्यासाठी पण वेतन हवं असेल ना, गरज असेल की नाही. आणि ती नसली समजा, तुम्ही अगदी उदात्त भावनेने सगळं करत असाल तरी सुद्धा 1 महिन्याला हातामध्ये पगार पडतो, त्याचं सुखच असतं, दुःख नसतं. हे सुख प्रजेला देण्यासाठी जो राजा होता त्याने प्रवर्तित केलेली ही तिसरी गोष्ट, दर महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला सगळ्या सैन्याला आणि प्रशासनाला चोख पगार. चौथी गोष्ट महाराजांनी केली, त्यांच्या सबंध आयुष्यात बघा,
त्यांनी योग्यतेपेक्षा वरचं पद किंवा धन कधीही कोणालाही दिलेलं नाही, कधीही. ह्याची दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. पहिले उदाहरण हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते सोयराबाईंचे भाऊ होते, सक्का मेवणा होता. मग त्याचे किती लाड करायला पाहिजे खरं म्हणजे. पण सोयराबाईंबरोबर लग्न झाले साधारणपणे 12व्या वर्षी. कारण असं आपण वाचलंय शिवचरित्रामध्ये की सईबाईंची लग्न झालं त्यावेळेला शहाजीराजे इथे नव्हते. मग हे सगळे बंगलोरला गेल्यावरती त्यांनी आणखीन एक लग्न केलं राजांचं, ते सोयराबाईंशी केलं. बरोबर. म्हणजे 1642च्या आधी 12व्या वर्षाच्या आसपास कधीतरी सोयराबाईंची लग्न झालं. त्याच वेळेला हा हंबीरराव संपर्कात आला असता. त्याला अष्टमंडळामधला सेनापती केला 1674 साली. म्हणजे किती वर्षांनी? 52, 62, 72 आणि 2, 32 वर्षांनी. मेवणा म्हणून त्याला कुठलंही पद दिलेलं नाही. त्यांनी स्वतःला जेवढं प्रूव्ह केलं. आणि दुर्दैवाने प्रतापराव गुजर मारले गेले बरोच्या युद्धामध्ये. त्याच्यानंतर हंबीररावला सेनापती केला आहे. ह्याच्या बरोबर उलट उदाहरण दुसरं की तानाजीराव मालुसरे हे शिवाजीराजांचे अगदी लहानपणापासून ते सवंगडी म्हणणे इतके होते, अगदी जवळचे होते, घरोब्यातले होते. त्यांच्यावरती विश्वासाने कुठलीही कामगिरी टाकावी असे होते. त्यांनी स्वतःहून कामगिरी मागून घेतली आणि सिंहगडावरच्या युद्धात अमर झाले. आपल्याला गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पण शेवटपर्यंत तानाजीराव मालुसरे हे इतके जवळचे असून सुद्धा पायदळाचे 5000 सुभेदार होते. 5000 सुभेदार पायदळाचे. मित्र आहे म्हणून त्याला वरचं पद दिलं असंही झालं नाही. मेवणा आहे म्हणून दिलं असं त्याहून झालं नाही. हे सगळं बघितल्यानंतर आज जे काही आपण आपल्या अवतीभोवती पाहतो ते थक्क व्हायला होतो. आज जो काही जनसेवेचा सोर्स आहे भयंकर. आता सगळ्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेच्या झाल्या, नगरपंचायतीच्या झाल्या. मारामारी होतात इच्छुकांमध्ये. तू नाही जनसेवा करायची, मी करणार. अरे बापरे, एबी फॉर्म एकाचं दुसऱ्याने गिळण्यापर्यंत गोष्टी होतात. बरं, स्वीकृत नगरसेवकांमध्ये इच्छुकां मारामारी होतात. महाराजांच्या काळात असं कोणी होते का नव्हते? चौथी गोष्ट त्यांनी केली, चौथी नाही सॉरी 5वी. ती एखादं युद्ध झाल्यानंतर महाराज जखम दरबार भरवत. हा जखम दरबार म्हणजे त्या युद्धामध्ये ज्यांनी ज्यांनी पराक्रम गाजवला आहे त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या हिशोबामध्ये त्यांचा त्यांचा सन्मान केला जात असे. त्याला म्हणत जखम दरबार. मग ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे कोणाला चांदीचा कडा दिला, कुणाला सोन्याचा कडा दिला, कुणाला अमुक दिलं, कुणाला तमुक दिलं. अफजल खानाच्या नंतर जे युद्ध झालं प्रतापगडाच्या पायथ्याशी, त्याच्यानंतर जो जखम दरबार भरला त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांनी शिवचरित्र तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्हाला आठवत असेल की कान्होजी जेध्यांना पहिलं मानाचं पान दिलं. त्यांनी प्रचंड पराक्रम गाजवला म्हणून. आणि मग नंतर तेच मानाचं पान कान्होजींच्या संमतीने बांदल देशमुखांना दिलं पावनखिंडीतल्या युद्धानंतर. ही जखम दरबार ही पुन्हा एकदा आपल्या प्रजेला, आपल्या सैन्याला, त्यातल्या सैनिकांना मोटिवेट करण्याची फार चांगली, फार पॉझिटिव्ह, फार उत्तम गोष्ट राजांनी सुरू केली. त्यानंतर 6वी गोष्ट जी त्यांनी प्रवर्तित केली ती आहे जीवनावश्यक वस्तूंचे भाव 22 वर्ष स्थिर. पुन्हा सांगतो, जीवनावश्यक वस्तूंचे भाव 22 वर्ष स्थिर. त्यांच्यानंतर आत्तापर्यंत बहुतेक ते कोणालाही जमलेलं नाही. बरं, हा 22 वर्षाचा काळ कुठला होता? 1645 ते 1667. या काळात काय काय होऊन गेलं? तोरणा जिंकण्यापासून आग्र्याहून परत येईपर्यंतच सगळं म्हणजे जावळी जिंकली, मग अफजल खानाला मारला, मग पन्हाळ्यावर अडकले, मग तिथून सुटले, मग शाहिस्तेखानाची बोटं छाटली, मग पुरंदरचा तह केला, मग आग्र्याला गेले, मग परत आले. इथे जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर आहेत. इतकी उलथापालथ होऊन
पण या 22 वर्षांच्या काळात स्वतःची 6 लग्न झाली, त्यांना मुलं झाली. राज्यातल्या वस्तूंचे भाव नाही बदलले. असं एक तरी राजा प्रत्येक काळामध्ये असायला हवं. त्याने युग परिवर्तन असं मी म्हणतो ना, ते या कारणांसाठी. त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक फार सुंदर पद्धत सुरू केली. हे आपल्याला सभासद पत्रिकाही वाचायला मिळेल. आणि रामचंद्र पंत अमात्य जे राजारामांच्या काळात होते, त्यांनी लिहिलेलं एक आज्ञापत्र नावाचं पुस्तक आहे. 60-70 पानाचं पुस्तक आहे. मुद्दाम वाचा. आय ओपनर आहे असं मी म्हणतो. राजाराम महाराजांचे जे दत्तक पुत्र होते शिवाजीराजे, त्यावेळेला या रामचंद्र पंत अमात्यांचं वय साधारण 90च्या आसपास होतं. हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमधले एक होते. त्यावेळेला त्यांचं वय 24 होतं. 24व्या वर्षी त्याला अष्टप्रधानात नेमणूक केली. म्हणजे त्याचं कर्तृत्व काय असेल तुम्ही विचार करा. मी मगाशी सांगितलं, योग्यतेच्या वरचं पद कधी कुणाला दिलं नाही. त्या रामचंद्र पंतांनी आज्ञापत्रामध्ये सुद्धा लिहिलंय की किल्ल्याचा कारभार कसा करावा तो तिघांनी करावा. एक हवालदार, एक सबनीस आणि एक सरनोबत. त्यातला हवालदार मराठा असावा, सबनीस ब्राह्मण असावा, सरनोबत पुन्हा मराठा असावा, वेगवेगळ्या तटांचे तट सरनोबत असावे. या सगळ्यांनी मिळून आपसात संगनमताने एकमताने त्या किल्ल्याचा कारभार करावा. इथपर्यंत राजे थांबत नाही. आज्ञापत्रामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल की त्यांनी इथपर्यंत बारीक सारीक गोष्टी लिहिल्या आहेत की तुपाच्या विहिरी प्रत्येक किल्ल्यावरती करून ठेवाव्या, कारण तलवारीचे घाव सुद्धा त्या जुन्या तुपांनी भरून येतात. रात्री झोपताना सगळे दिवे विझवून झोपावं, कारण उंदीर जळक्या वातीच्या वासाला येतो, ती वात घेऊन कुठेतरी जातो, त्याने गवताचं पोटार पेटेल, घोड्यांना खायला गवत उरणार नाही. एवढा सगळा विचार करणारा हा माणूस होता. पण तो आणखीन एक गोष्ट किल्ल्याच्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत करत असे. तो नियम घालून गेलेला होता की गडावरती जे हे अधिकारी असत ते त्या मुलखातले नाही, परमुलखातले असत. आजही आपल्या आर्मीमध्ये मराठा रेजिमेंटमध्ये जे ऑफिसर्स असतात ना, ते कदाचित तमिळनाडू मधले असतात. पंजाब रेजिमेंटचे जे असतात ते कदाचित मराठी असतात. बंगाल रेजिमेंटचे असतात ते आणि कुठले तरी असतात, राजपूत असतात. हे असं मुद्दाम केलं जातं. तिथले सैनिक आणि अधिकारी यांच्यामध्ये एक आपोआप अंतर राहावं आणि त्यांनी एकमेकांचा आदर करावा म्हणून. आणि दुसरा नियम घालून दिला होता महाराजांनी, तो म्हणजे दर 2-5 वर्षांनी या किल्ल्यावरती जे अधिकारी असत त्यांच्या बदल्या होत. एका किल्ल्यावरती फार काळ ठेवायचं नाही कोणालाही. याचं कारण मग तिथल्या सप्लायर्स बरोबर साठेलोटे सुरू होतात, त्याच्यामध्ये स्वतःचा कट सुरू होतो, मग कमिशन खाणं सुरू होतं. त्यातून धोका राज्याला, स्वराज्याला पोहोचतो. म्हणून कुणाचं बसतं कुणी टिकूच द्यायचं नाही. 2-5 वर्षांनी त्याला तिथनं हलवायचं. आता हे कळण्यासाठी मी 2 मिनिटांमध्ये किल्ला ही काय कन्सेप्ट होती त्या काळामध्ये. तो आक्रमण आणि संरक्षणाचं तर केंद्र होतच. ते आजूबाजूच्या मुलखावरचं प्रशासन, तिथनं कर वसुली, तिथनं सगळ्या त्या परगण्यामध्ये शांतता राहील, सुव्यवस्था राहील हे पाहणं, हे सगळं किल्ल्याचं काम होतच. मग ते पॉलिटिकल सेंटर होतं, मिलिटरी सेंटरही होतं. आणखीन एक गोष्ट होती किल्ला म्हणजे, जर सह्याद्री पर्वतरांग संपूर्ण बघितली तर त्याच्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी आजही 22 घाट आहेत तेव्हापासूनचे, आणि शेकडो वाटा आणि खिंडी आहेत. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये जिथे किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे ते किल्ले या घाटवाटांमधून किंवा खिंडींमधून जाणारे व्यापारी आणि इतर लोक यांना संरक्षण देण्याचं काम करतात. व्यापाऱ्यांना त्यांच्या मालासकट कोकणातून देशावरती पोहोचवण्यासाठी ते प्रोटेक्शन देत. रात्री मुक्कामाची वेळ आली तर त्यांना राहायला जागा देत, त्याच्याकडून त्याचं भाडं घेत. किल्ला ही फक्त तलवारी घेऊन लढायची गोष्ट आहे असं समजू नका. याचं कारण प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी अर्थकारण असतं, आणि ते अर्थकारण जो सांभाळू शकतो तोच यशस्वी राजा होऊ शकतो. त्यामुळे किल्ला, त्याच्यावरचे अधिकारी त्यांच्या दर 2-5 वर्षांनी बदल्या ही प्रवर्तित केलेली आणखी एक महत्वाची गोष्ट. आता आपण येऊया गनिमी कावा नावाच्या, ज्याचा अर्थ बहुतेकांना न कळता हा शब्द वापरतात किंवा वाक्यप्रयोग वापरतात. सर्वसाधारणपणे ढोबळमानाने आपल्याला असं वाटतं की गनिमी कावा म्हणजे अचानक केलेला हलवा.
सरप्राईज अटॅक. पण गनिमी कावा म्हणजे एवढंच नाहीये. गनिमी कावा मुळात माइंड गेम आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. गनिमी कावाचा मूळ अरेबिक शब्द आहे जंगे गुरजी, आणि जंगे गुरुजीचा अर्थ असा लुटारूंची लढण्याची पद्धत. ही पद्धत काय होती आणि ही अशी का होती? ही पद्धत मुळात शिवाजीराजांच्या आधी शहाजीराजांची जी सगळी टीम होती ना सरदारांची, ते ह्याच्यामध्ये उत्तम मुरलेले लोक होते गनिमी कावाच्या लढाईमध्ये. त्यामुळे मगाशी जसं सांगितलं की खजिना दिला, 2 परगण्यांची जहागीर, 1200 गावांची जहागीर दिली, अष्टप्रधान दिले, भगवा झेंडा दिला, मुद्रा दिली, तसं वारशामध्ये गनिमी कावा पण शहाजीराजांकडनं आलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि शहाजीराजांनी हा स्वतः संशोधन करून निर्माण केलेला नाही. हा निजामशहाचा जो वजीर आलम होता, म्हणजे मुख्य वजीर होता, मुख्य प्रधान होता, त्याचं नाव मलिक अंबर. त्या मलिक अंबराने शोधलेली पद्धत ही गनिमी काव्याची. त्याच्या कारण शहाजहानचं सैन्य जेव्हा वारंवार निजामशाहीवर चालून यायचं, त्या सैन्याला टक्कर देण्यात निजामशाहीचं सैन्यच नव्हतं. मग मोठ्या सैन्याशी लहान सैन्याने कसं लढावं याची जी पद्धत मलिक अंबरने तेव्हाच्या मराठी सरदारांना शिकवली, त्याचा पुढे खूप रिफाईंड आणि खूप उत्तम प्रॉडक्ट शिवाजीराजांनी बनवलं. त्याला आपण आज गनिमी कावा म्हणू शकतो. पण माझ्या मते या गनिमी काव्याची आहे ना 5 अंग आहेत. ती 5 अंग असे: आपल्या सोयीची युद्धभूमी निवडणं, आपल्या सोयीची युद्धाची वेळ निवडणं, जिथे शत्रूला भिडायचं आहे तिथे शत्रूच्या वरचढ सैन्य संख्या असणं, जर शत्रूची कुणक वाढली आणि सैन्य संख्या त्यांची वाढली तर माघार घेऊन निसटून जाणं, त्यासाठी आपली पिछाडी सुरक्षित ठेवणं. या 4 गोष्टी नंतर मग 5वी येते सरप्राईज अटॅक. या प्रत्येकाचं छोटं छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी काय म्हणतोय तुम्हाला आणखी क्लिअर होईल. आपल्या सोयीची युद्धभूमी निवडणं असं आपण ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला कारतलब खान, ज्याला उंबरखिंडीमध्ये गाठला, शाहिस्ते खानाबरोबर आलेला सरदार होता, त्याला कोकणामध्ये जिंकायला पाठवला, त्याला कोणी जाऊन ती वाट दाखवली उंबरखिंडीची. मग अशी एक शंका किंवा खात्री सुद्धा म्हणायला हरकत नाही की ते बहिर्जींचे झेर होते का बहिर्जींनी स्वतः जाऊन सांगितले कोणाला माहिती की बाबा रे हा बेस्ट रस्ता आहे असं त्याला सांगितलं. त्या उंबरखिंडीमध्ये सैन्य आल्यानंतर ज्या परमानंदने शिवाजी महाराजांचं त्यांच्या हयातीमध्ये चरित्र लिहिलं, तो असं लिहितो की ती खिंड इतकी अरुंद होती की बंदुकीची नळी शोधावी. त्या बंदुकीच्या नळीसारख्या ठिकाणी कारतलब खानाचं सगळं सैन्य आल्यानंतर ती खिंड पुढून आणि मागून सील केली. दोन्ही बाजूला उंच डोंगर होते, डोंगरावरून दगड मारले तरी ते मिळाले असते अशी अवस्था होती. त्या युद्धामध्ये अत्यंत अचूक हत्यारही शिवाजीराजांनी वापरली. तेही एक अंग आहे गनिमी काव्याचं की अचूक हत्यार अचूक युद्धामध्ये वापरला. त्या युद्धामध्ये फक्त बाण, भाले आणि दगडांचा वापर केला आणि कारतलब खान शरण आला. वेळ अनुकूल असतं आपल्याला. याचं उदाहरण उत्तम द्यायचं तर बहलूर खान, ज्याला नेसरी जवळ गाठला, आधी उमराणी जवळ गाठला, 2 नदीच्या काठी. एका सकाळी झोपून उठलं सैन्य, तर नदी आणि सैन्याची छावणी बहलूर खानाची याच्यामध्ये मराठी उभी होती. काही करतच आहे ना. सकाळच्या वेळेला पाण्यात तोडलं तुमचं, आता काय होईल तुम्ही कल्पना करा. ते लढायला उभे राहिले. बहलूर खान पण मारो काटो वगैरे करत होता, पण तहानेने इतके ते बेभान होत गेले की बहलूर खानाच्या सैनिकाच एक हत्ती इतका पिसाळला, त्यांनीच सोडले धरून त्याच्या सैनिकांना आपटायला सुरुवात केली. वेळ अनुकूल असतं, त्याचं हे उदाहरण. शत्रूला भिडायचं तिथे आपली सैन्य संख्या जास्ती हवी. शिवाजी महाराजांची क्लासिक लढाई आहे. मी एका त्या सर्व्हरचं नाव मुद्दाम सांगत नाही, ह्याच्याकडनं सुरुवातीला सांगितलं तसं. कोणाचंही नाव सांगितलं तर हल्ली लय भावाला दुखावतात वगैरे. आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. एक आदिलशाही मराठा सरदार, त्याच्यापर्यंत महाराजांनी ही बातमी पोहोचवली की शिवाजी तुझ्या गडीवर हल्ला करतो. गडी चांगली होती, दंडक होती, त्याच्या जवळ असलेलं सैन्य सुद्धा उत्तम प्रतीचं होतं. अमुक दिवशी अमुक वेळेला शिवाजी हल्ला करणार आहे अशी खबर त्याच्यापर्यंत मुद्दाम पोहोचू दिली. जसा तो दिवस उजाडला तशी त्या कडीमध्ये युद्धाची हालचाल सुरू झाली, तयारी सुरू झाली. तटावरती तोफा बंदुका तयार करणं सुरू झालं. सैनिक त्याच्या होते ते सगळे ते भाले धनुष्यबाण घेऊन उभे राहिले तयारी जय्यत.
आणि लांबून घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू यायला लागला. आवाज ऐकू यायला लागला, तसे सावध होत गेले सगळे आणि म्हणता म्हणता धूळ उडायला लागली, ती दिसायला लागली, सैन्य दिसायला लागलं समोर. आता सेनापतीने आज्ञा दिली म्हणजे तोफांना बत्ती द्यायची, बंदुका ठासल्या उडवायच्या, हातातली बाले भांड जे काय असेल ते फेकायचं. इतक्या जवळ आलं आणि ते सैन्याचे शिवाजी महाराजांचं येत होतं. साधारणपणे 5,000 घोडदळ होतं. ते त्या गडीला दोन बाजूने वळसा घालून निघून गेलं होतं. ज्या गडीवरती ते हल्ला करणार होतं ना, त्या गडीचे सैन्य होतं त्यातलं 80% ज्या दिशेने हल्ला होणार होता त्या तटबंदीवरती होतं. उरलेलं 20% मागच्या बाजूला होतं. हल्ला न करता हे सैन्य दोन्ही बाजून निघून गेले. त्या तटावरचे लोक वेड्यासारखे बोलत बसले, अरे करतात काय. मग कोणाला तरी ब्रिलियंट आयडिया सुचली की हे आपल्याला घाबरले आणि मग जल्लोष सुरू झाला. मग तटावरनं खाली उतरून सेलिब्रेशन सुरू झालं. ते जे दोन बाजूने निघून गेलेलं सैन्य होतं ना, ते 5-10 किलोमीटर पर्यंत गेलं, थांबलं, उलटं वळलं, दोन्हीकडचं एकत्र झालं आणि एक भाला फेकून मारावा दरवाज्यावरती, तसा येऊन त्याच्या पिछाडीला हल्ला केला. विचार करा काय झालं असेल त्या सैन्याचा. एका धडकेमध्ये ती गडी, ते सैन्य सगळं संपलं. एक धडक. जिथे शत्रूला भिडायचं तिथे आपली संख्या जास्त असायला पाहिजे, हे 4थं सूत्र. आणि मग सरप्राईज अटॅक. त्या सरप्राईज अटॅक मध्ये सुद्धा आणखीन एक माइंड गेम असा की अचूक लढाईमध्ये अचूक माणसं वापरणं. शिवाजी महाराजांचा सेनापती म्हणून हे कौशल्य इतकं वादातीत आणि इतकं अफलातून होतं. शिवाजी महाराज पुण्यात राहायला आले. पुण्यात त्यावेळेला बघा, म्हणजे युगप्रवर्तनाची सुरुवात कुठून झाली आहे मी मगाशी सांगायला थोडंसं विसरलो. 1630 सालीच्या पावसाळ्यामध्ये आदिलशाही सरदार मुराद जगदेवानी तेव्हा पुनवडी नावाचं छोटंसं असलेलं गाव शहाजीराजांच्या जहागिरीचं जाळून लुटून फस्त केलं होतं. गाढवाचा नांगर फिरवलं होतं, वेशीवरती पहार ठोकली होती, त्याला फुटकी वाण फुटकी कवडी लावली होती. का? आदिलशाही बंद केलं म्हणून. तिथून या प्रवर्तनाची आणि युगाची सुरुवात आहे. पुण्यात राहायला आले शिवाजीराजे. त्यावेळेला लालमहाल जोपर्यंत बांधत होते तोपर्यंत जवळ असलेल्या खेडेबारे नावाच्या छोट्या गावामध्ये बापूजी मुदगल देशपांडे नावाचे देशपांडे राहत होते. त्यांच्या घरी शिवाजीराजे आणि जिजाऊ काही काळ राहत होत्या. त्यांची 2 मुलं होती, बाळाजी आणि चिमणाजी. शिवाजीराजांची ती खूप छान मित्र झाली. त्यानंतर लालमहाल बांधून झाला. हे लालमहालात राहायला आले तरी ते बाळाजी आणि चिमणाजी लालमहालामध्ये खेळायला राजांबरोबर येत असत. त्यानंतर अनेक वर्ष या बाळाजी चिमणाजीचा कुठे उल्लेखही सापडत नाही. उल्लेख एकदम कुठे सापडतो, शाहिस्ते खानावरती छापा घालायचा असं जेव्हा ठरलं आणि त्या छाप्याची योजना आखायला लोक जेव्हा कुंडली मांडायला बसले त्यावेळेला राजांनी असं सांगितलं, या कुंडलीच्या या घरांमध्ये बाळाजी आणि चिमणाजीचं नाव लिहा. का? हे कशाला पाहिजे या मोहिमेमध्ये? तर म्हणजे लहानपणी आम्ही लालमहालामध्ये आंधळी कोशिंबीर खेळलो. डोळे बंद करून लालमहाल फक्त आम्ही तिघेच पाहू शकतो, मी आणि ते दोघं. अचूक लढाईमध्ये अचूक माणसांना वापरणं. आणि मग ही जी गनिमी गावाची मी 4-5 अंग सांगितली की युद्धभूमी आपल्या सोयीची, वेळ आपल्या सोयीची, त्याच्यानंतर संख्या आपल्या सोयीची, माघार घेणं सोयीचं आणि सरप्राईज अटॅक. ह्या 5चा उत्तम समन्वय जर कुठे झालेला बघायचा असेल तर तो अफजल खानाच्या वधाच्या वेळी. घाबरल्याचं नाटक करून त्याला उडून आणलं प्रतापगडावर, पायथ्यापासून वर उडून आणला शामियानापर्यंत. छावणीसाठी स्वतः झाडं तोडून नदीच्या काठी जागा अशी करून दिली, त्या छावणीचे 2 भाग पडले, मध्ये एक डोंगराचे सोन उतरते, गडावरनं दोन्ही भाग छावणीचे दिसत होते, खालून वरचा गड एकच दिसत होता. किती प्रकाराने माइंड गेम खेळले त्या अफजल खानाच्या मोहिमेमध्ये. आणि आमच्या क्षेत्रामध्ये जसं म्हणतात ना की एखादा सिनेमा किंवा एखादी सिरियल सुपरहिट आहे त्यावेळेला ते यश त्याच्या हिरोचं, हिरोईनचं किंवा दिग्दर्शकाचं असतं. तसं अफजल खानाची मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली याचं क्रेडिट आपण शिवाजी महाराजांना देतो आणि ते द्यायलाच पाहिजे, कारण त्यांनी स्वतः अफजल खानाला अंगावर घेतलं होतं. पण असं लक्षात घ्या की एखादी गोष्ट उत्तम आणि बिनचूक आणि 100% यशस्वी होण्यासाठी आम्ही असं म्हणतो की त्या हिरोला त्याला हवा तसा चहा वेळेवरती देणारा जो मुलगा असतो ना तो तितकाच महत्वाचा असतो. मग अफजल खानाच्या वधानंतर जी लढाई झाली प्रतापगडाच्या पायथ्याशी, त्यासाठी जावळीच्या अरण्यामध्ये आदल्या दिवशी संध्याकाळी अंधार पडायला लागल्यानंतर जाऊन जे मावळे लपून बसले होते त्यातल्या प्रत्येकाचं यश आहे होते.
आदल्या रात्री संध्याकाळी, नोव्हेंबर महिना होता, अंधार लवकर पडतो, जंगलात आणखी लवकर पडतो, संध्याकाळी 6-6:30 नंतर ते लपायला गेले असतील असं समजून धरून चालू. दुसऱ्या दिवशी 1 वाजता भेट झाली, त्याच्यानंतर खानाला मारला, त्याच्यानंतर इशारतीची तोड झाली, म्हणजे मध्ये किती तास गेले? 18-20 तास गेले. बरोबर. या 18-20 तासांमध्ये एकाही सैनिकाला शिंक आली नाही, खोकला आला नाही, किंवा एखादा साप विंचू चावला नाही, काही झालं नाही. ते चिडीचिप 20 तास बसून जाणं गंमत आहे. यातला एक जर गडबड करतात, जसं मला असं वाटतं 1857च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये मंगल पांडेने एकाने गडबड केली, नाही तर आपण तेव्हाच निपटले असते गडबड. तर अफजलखानाच्या मोहिमेमध्ये एकाही मावळ्याने गडबड केली नाही. त्यामुळे ते यश जे आहे ना, ते त्या संपूर्ण गनिमी काळाच्या लढाईचं आणि त्यातल्या प्रत्येक मावळ्याचं, प्रत्येक सैनिकाचं आहे. यानंतर महाराजांनी प्रवर्तित केलेली आणखी एक खूप महत्वाची गोष्ट, जी पुन्हा त्यानंतरच्या काळामध्ये क्वचित पाहायला मिळते, ती म्हणजे मृत सैनिकांच्या कुटुंबियांना पेन्शन. आणि हे पेन्शन सोन्याच्या स्वरूपात दिले जात असे. हे पेन्शन त्या घरातला एक मुलगा करता होईपर्यंत दिलं जात असे. हे पेन्शन मागायला सरकार दरबारी कचेरीत फेऱ्या मारायला लागत नसत. हे पेन्शन घरपोच होत असे. त्याचं उदाहरण राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाच्या एका लढाईमध्ये कान्होजी जेल्यांचं नातू म्हणजे सर्जेराव जेलेचा मुलगा, त्याचं नाव बाजी होतं, तो बाजी सर्जेराव जेले मारला गेला. त्याच्या बायकोला अर्धा शेर सोनं दर साल, अर्धा शेर आजच्या भावाने बोलून बघा, दर साल घरपोच होत असे. त्याच्यानंतरची प्रवर्तित केलेली अत्यंत महत्वाची गोष्ट, जे शिवाजीराजांचं खूप मोठं यश आहे आणि आजही त्याच्यासाठी आपण त्यांचा अतिशय मानाने सन्मानाने उल्लेख करतो, की म्हणजे अर्वाचीन किंवा आधुनिक नाविक दलाचा पाया घातला. याच्या आधी कोणाला नेव्ही माहितीच नव्हती का? तर खरं म्हणजे असं नाही. 1025 साली राजा चोलाचं खूप मोठं आरमार होतं. शिवाजीराजांच्या 600-700 वर्ष जवळजवळ आली. आग्नेयकडचे जे सगळे देश आहेत, साऊथ ईस्ट एशियातले आपण म्हणतो, इंडोनेशिया म्हणतो, हे सगळे राजा चोलानी आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा राजेंद्र चोलानी जिंकले होते. मग ते नाविक दल आणि राजांनी उभं केलेलं नाविक दल याच्यात फरक काय होता तो महत्वाचा आहे. ते जे नाविक दल होतं त्याच्यावरती तोफा बंदुका असलेल्या नावा नव्हत्या, त्या दलबत नव्हती. अर्वाचीन किंवा आधुनिक नाविक दलाचा पाया असं आपण म्हणतो, त्यावेळेला ती 16व्या शतकानंतर ज्या वेळेला इंग्रजांची सत्ता जगभरामध्ये फार वेगाने पसरत होती, ज्या वेळेला बंदुकीच्या दारूचा शोध लागला होता युद्धामध्ये, तोफा बंदुका. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्याच्याकडे जास्त चांगलं शस्त्र असतं तो युद्ध जिंकतो. आपल्याकडे बाबर नावाचा मुघल राजा फरहाना प्रांतात जिथून युद्ध जिंकला, याचं कारण त्या 1526ला झालेल्या युद्धामध्ये राणा संघाच्या विरुद्ध त्यांनी तोफा वापरला. आपल्याकडे तोफा नव्हत्या तोपर्यंत. त्यामुळे आधुनिक अर्वाचीन नाविक दल हे राजांनी उभं केलं. 600 ते 700 वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळी नावं असलेली गलबता, तरांडी, फतेमाऱ्या म्हणजे फ्रिगेट्स उभ्या केल्या. आणि या सगळ्या बरोबर पश्चिम किनारपट्टीवरती खांदेरी, पद्मदुर्ग, भगवती, रत्नागिरीचा विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, जयगड, देवगड, सिंधुदुर्ग अशा किल्ल्यांची एक रांग उभी केली. शिवरायांनी मंत्र जाणारा अचूक मोलाचा, ज्याच्या हाती आर मारतो धनी सागराचा. शिवरायांनी मंत्र जाणारा अचूक मोलाचा, ज्याच्या हाती आर मारतो धनी सागराचा. आरमार सागरी किनारी दुर्ग कैक पोलादी, ठाकात ठेवले पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचे सिद्धी. यानंतरचं राजांनी केलेलं सर्वात महान कार्य असं मी म्हणेन ते म्हणजे स्त्रियांना दिलेली सुरक्षा आणि सन्मान.
आजही महाराष्ट्राबाहेरच्या राज्यांमध्ये जा, स्त्रियांना मिळणारा सामाजिक सन्मान आणि महाराष्ट्रात मिळणारा सामाजिक सन्मान याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे राजांनी का केलं? मला महत्वाचं कारण त्यातलं दिसतं, ते राजे मातृभक्त होते आणि त्यामुळे स्त्रीवरती झालेला कुठलाही अन्याय, कुठलाही अत्याचार त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे होता. दुसरी गोष्ट अशी, मी मगाशी सांगितलं शिवाजीराजे राजे झाले कारण त्यांना राजा व्हायचं होतं. मग एक राजा म्हणून जर त्यांनी स्त्रियांचा विचार केला असेल तर प्रजेमधली 50% लोकसंख्या आहे ना ती, त्या 50%चा विचार करायलाच हवा राजांनी. शिवाजी राजांनी त्यांच्या राज्यामधल्या महिलांना हा विश्वास दिला की काही झालं तर मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास त्या महिलांना ज्या वेळेला मिळाला त्यावेळेला त्यांनी, मला असं ठामपणे वाटतं की आपले बाप, आपले भाऊ, आपले नवरे, आपली मुलं लढायला पाठवली की जा, तुमचं काही बरं वाईट झालं तर तो आहे, आमची काळजी घेणारा तो आहे. हा विश्वास त्यांनी स्त्रियांना दिला. मला कैकदा असं वाटतं की त्या काळामधल्या बायका, स्वराज्यातल्या बायका भाऊबीजेला आधी चंद्राला ओवाळत असतील, मग राजे ज्या कुठल्या गडावर असतील त्या दिशेला तोंड करून राजाला ओवाळत असतील आणि मग आपल्या भावाला ओवाळत असतील. याच्या पुढची जी गोष्ट आहे ती फार इंटरेस्टिंग आहे, जी राजांच्या अर्थखात्याशी आणि त्यांच्या अर्थशास्त्राशी निगडीत आहे. ती गोष्ट अशी आहे की आपण चरित्रामध्ये शिवाजीराजांच्या गोष्टींमध्ये अनेकदा वाचलंय की दसऱ्याला सीमोल्लंघन करायचं आणि बाहेर पडायचं आणि पावसाळा सुरू व्हायच्या आणि पळ द्यायचं. ही काय भानगड आहे? ती भानगड अशी आहे आणि ती फार इंटरेस्टिंग आहे की पावसाळ्याचे जे 4 महिने येतात त्या 4 महिन्यामध्ये सह्याद्री रांगेमध्ये इतका भयंकर पाऊस पडतो आणि त्या काळात तर याहून जास्त पडत असेल कारण त्यावेळेला जंगलं अरण्य होती, पर्यावरणाचा समतोल होता, आत्तासारखी बेकार परिस्थिती तेव्हा झाली नव्हती. त्या भयंकर पावसामध्ये बाहेरचा कोणी आक्रमण करून सह्याद्रीत येईल याची शक्यता जवळजवळ 0 असेल. म्हणजे मुलुखगिरीवरती मोहिमेला गेलेली सैन्य आहेत त्या सगळ्यांनी पावसाळ्याच्या आधी परत यायचं, 4 महिने छान शेती करायची, दसऱ्याच्या आधी कापण्या करायच्या, घरोघर धनधान्याने भरायची आणि मग लढायला परत बाहेर पडायचं. 4 महिने शेती, 8 महिने युद्ध. आता ह्याच्यामधले अर्थकारण काय आहे तुम्ही लक्षात घ्या. मी मगाशी सांगितलं की शिवाजीराजे दर महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला सगळ्या सैन्याला आणि प्रशासनाला चोख पगार द्यायचे, बरोबर? मग 8 महिने जे सैन्य लढत आहे त्यांना पगार द्यायला हवा, तेच सैन्य 4 महिने कमवून राजाला कर देत आहे. सेल्फ फायनान्स जनरेटेड सिस्टम ही एकच वर्क फोर्स आहे. जो युद्धात लढतो तिथं लूट घेऊन येतो, जो शेती करतो राजाला कर देतो, राजा त्याला 12 महिने पगार देतो. तसं मला किती सोपं आहे ना. ह्याचं दुसरं कारण असं आहे, ही योजना करावी लागणं याचं सुद्धा कारण असं आहे की मनुष्यबळ आणि असलेली सैन्य संख्या खूप लिमिटेड होती. असं म्हणतात की आदिलशाहकडे 60,000 कडसैन्य होतं. कुतुबशाहची ताकद जवळपास तेवढीच होती. मुंबई 3-3 लाखाचं सैन्य उभं करू शकत होते. त्यांच्याबरोबर त्यांची 3 ते 5 लाख जनावर असायची, जी औरंगजेबाब नंतर आलीच त्याच्याबरोबर. ह्या तुलनेमध्ये शिवाजीराजांचं असलेलं सैन्य हे फार लिमिटेड होतं. त्यामुळे वर्क फोर्स आणि फायटिंग फोर्स हा एकच त्यांना ठेवणं भागही होतं, पण ते सोयीचंही होतं. त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे टॅक्सेशन सिस्टम. शिवाजीराजांच्या काळामध्ये तसूपासून मापानी जमिनीची मोजणी केलेली आपल्याला दिसेल. त्या जमिनीच्या केलेल्या मोजणीप्रमाणे कमावीसदारांनी जागेवर उभं राहून आलेलं पीक पाणी पाहून कर स्वतः वसूल करायचा असं बंधन होतं. दुष्काळ पडला तर सरकारकडून बी बियाणं दिलं जात असे, धान्य दिलं जात असे, अवजारं दिली जात असे,
सुरुवातीच्या काळात तर देतच होते, 3 वर्षाच्या कराराने दिली होती. पण त्याच्या आधीची पद्धत होती की पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशकुलकर्णी हे जे मिरासदार होते, हे गावातून 2-3 हजार गोळा करत कर म्हणून दिवाणामध्ये 200-300 भरत उरलेला सगळा माल स्वतः खात. त्या खाल्लेल्या मालातून सैनिक ठेवत, बंदुका विकत घेत, गड्या वाडे किल्ले बांधत, बळजोर होत, आजूबाजूच्या लोकांना छळत सगळं बंद केलं. या सगळ्या लोकांना आपापले अधिकार बांधून दिले. याच्याबरोबर वतनदारी बंद केली. हे प्रवर्तित केलेली आणखी फार महत्वाची गोष्ट. वतन याचा अर्थ काय, तर कुठलीही गोष्ट करण्याचे वंशपरंपरागत अधिकार. म्हणजे मी आता म्हटलं तसे पाटील, कुलकर्णी, देशकुलकर्णी, देशपांडे, देशमुख हे सगळे वतनदार होते. 12 बलुतेदार वतनदार होते. दुसऱ्याचं वतन विकत घेता येत असे किंवा स्वतःचं विकता येत असे, त्याच्यामध्ये मिराजदारी असली तर दुसऱ्या कोणाला तुमचा धंदा करता येत नसे. या वतनासाठी इतकं भयंकर राजकारण चालत असे, एकमेकांचे खून पडत असत. ही वतनदारी पद्धत पूर्णपणे राजांनी बंद केली. आता मला सांगा की हे सगळं करण्यासाठी आणि हे एकदा ठरवून दिल्यानंतर तसंच चालू राहण्यासाठी शिस्त अत्यंत महत्वाची जी प्रवर्तित केलेली. त्याच्या पुढची गोष्ट होती प्रशासन आणि सैन्यामध्ये अत्यंत कडक शिस्तीचं पालन. जे नियम होते ते पाळले गेलेच पाहिजे. त्याच्यामध्ये चूक होईल त्याला देहदंडाची शिक्षा होती, त्याचं मुंडकं चुडवलं जायचं. लुटीबंडी एक बोर्ड कोणी कमरेला लावायचा कशाला प्रयत्न करेल, लोक मारलं जायचं. मुळीमध्ये बाई, बायको, भटकी कलावंते म्हणजे कुठल्याही प्रकारची कुठलंही काम करणारी कलावंते, एंटरटेनर, बाई, बायको कोणालाही न्यायला परवानगी नव्हती. हेर खात्यामध्ये चुकीची बातमी आणणाऱ्याला मृत्यूदंड किंवा कडेलोट होतं. पण त्याच्याबरोबर हेरांना सर्वात हायली पेड हेर खातं पण होतं. बहिर्जी नायकांच्या हाताखाली 3000 हेर होते आणि ते हायली पेड होते. कुठपर्यंत पेनिट्रेशन होतं, मी आदिलशाही कुतुबशाही मोहनाच्या दरबारात तो होतेच. पण पोर्तुगीजांचं एक पत्र आहे, त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की बिहारमध्ये 2 माणसं पकडली जे शिवाजीचे हेर आहेत असा संशय होता. बिहारशी काय संबंध होता, पण तिथपर्यंत पेनिट्रेशन असलेले हेर होते. आणि संपूर्ण जर शिवाजी महाराजांचं चरित्र बघितलं तर त्याने प्रवर्तित केलेली एक अतिशय महत्वाची गोष्ट जी युद्धगाथेशी संबंधित आहे ती अशी की एखाद्या माणसाला यश मिळालं एखाद्या गोष्टीमध्ये, एखादी गोष्ट करताना, मग तो ऑफिसमध्ये काम करणारा माणूस असो, तो फील्डवर काम करणारा इंजिनियर असो, तो एखादा राजकारणी असो, तो एखादा चोर असो, एका पद्धतीने एक गोष्ट केल्यावर जर यश मिळालं ना तर त्याला असं वाटतं की बस हाच फॉर्म्युला आहे. त्याला मोडस ऑपरेंडी असं पोलीस म्हणतात, यशाचा फॉर्म्युला. आणि मग गुन्हेगार बहुतेक वेळा तोच फॉर्म्युला पुन्हा वापरायच्या नादामध्ये पकडले जातात आणि त्यांना शिक्षा होते. शिवाजी महाराजांनी नव्यानेच पायंडा पडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधली महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या, आखलेल्या आणि पार पडलेल्या मोहिमांमध्ये कुठेही यशाचा फॉर्म्युला नाही. ते आता काय करतील हे तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. प्रत्येक वेळेला नवीन युक्ती, प्रत्येक वेळेला नवीन पद्धतीने त्या प्रश्नाकडे पाहणं, त्यातल्या शत्रूकडे पाहणं, त्याचा समाचार घेण्याचे वेगवेगळे मार्ग, त्यातले ऑप्शन, त्यातले धोके, या सगळ्याचा विचार करणं आणि मग ती मोहीम करणं. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या मोहिमा बघा त्यांच्या आयुष्यातल्या, त्याच्यात कुठेही सेम फॉर्म्युला रिपीट झाला असं दिसणार नाही. केलेल्या गोष्टींचा आजच्याही काळावरती काही प्रभाव आणि परिणाम आहे का, आपल्या आयुष्यावर त्याच्यावर काही फरक पडला का? त्यातली एक गोष्ट तुम्ही मगाशी सांगितली की स्त्रियांना दिलेली सुरक्षा आणि सन्मान हा आजही आपल्याला इतर राज्यांपेक्षा अधिक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसतो. माझी एक मैत्रीण आहे, तुम्हाला सांगितलं तर विश्वास नाही बसणार, अत्यंत श्रीमंत घरातली आहे. तिच्या अत्यंत श्रीमंत घरामध्ये मारवाडी राजपूत कुटुंबामध्ये लग्न झालं, लव्ह मॅरेज होतं. त्यानंतर लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी, काही वर्षांनी त्यांच्या प्रॉपर्टी संबंधी काही डिसिजन त्या फॅमिलीने घेतला. त्याच्यासाठी पेपर्सवरती सह्या करायच्या होत्या. माझी मैत्रीण जी होती ती ग्रॅज्युएट झालेली होती, कदाचित त्या कुटुंबातल्या इतर सुना मुली नसतील तेवढ्या शिकलेल्या.
तिच्या हातात सही करायला जे पेपर्स दिले त्यावेळी तिने उघडून वाचायला सुरुवात केली. वाचायला सुरुवात केली ती तिथे सासरे म्हणले तुम क्या पडके साईन करोगे. ही साधारणपणे मिळणारी बाहेरच्या राज्यातली ट्रीटमेंट आहे. तुझ्यासमोर कागद ठेवला म्हणजे मुक्कटेने सही करायची, कागद वाचायचा नाही. मी हे मुद्दाम सांगतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये स्त्रियांना सन्मान आहे म्हणजे नक्की काय आहे. ह्या प्रवृत्तीत केलेल्या अनेक गोष्टी ज्या आपण पाहिल्यात त्यातनं मी मगाशी सांगितलं तसं जाळून पुरून टाकलेल्या पुण्यापासून स्वराज्य पुन्हा उभं करायला सुरुवात केली. एक संपूर्ण नवीन युग उभं करण्यासाठी असंख्य गोष्टी केल्या. कारण त्यांना राजा व्हायचं होतं. त्याने आधी प्रजा निर्माण केली, तिला सुखी केलं, तिला समृद्ध केलं, तिला वसवलं, मग स्वतः राजा झाले. त्या सगळ्याचा आज दिसणारा परिणाम असा आहे की दुर्दैवाने संभाजीराजे पकडले गेले आणि त्यांना हालहाल करून औरंगजेबाने मारलं. पण त्यांच्या मृत्यूनंतर राजा नाही, सिंहासन नाही, ध्वज नाही, राजधानी नाही, काही नाही. अशा परिस्थितीमध्ये 27 वर्ष मराठे औरंगजेबाशी लढले. त्या औरंगजेबाला इथल्याच मातीमध्ये गाडला. हा राजांनी प्रवर्तित केलेला युगाचा परिणाम आहे. बाजीराव पेशवेने त्या स्वराज्याचं साम्राज्य केलं. 1758 मध्ये रघुनाथरावांनी अटकेपार झेंडा फडकवला, हे त्याच युगाचा परिणाम आहे. 1761 मध्ये पानिपतच्या युद्धामध्ये दारुण पराभव होऊन सुद्धा पुन्हा माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये दिल्ली ते तंजावर मराठ्यांचं राज्य उभं राहिलं, हा त्याच युगाचा परिणाम आहे. आणि एवढंच नाही, 1784 ते 1803 ही 18 ते 19 वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती भगवा फडकत होता, हाही त्याच युगाचा परिणाम आहे. आजही मुंबई उत्तम बंदर आणि भारताची आर्थिक राजधानी असण्याचं काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं? त्याचं कारण शिवाजी महाराज आहेत. सुरत 2 वेळा लुटली म्हणून तिथला सगळा व्यापार आणि व्यापारी वर्ग उठून मुंबईला आला, हे सत्य आहे. इतिहास वाचून पहा. त्याच्यानंतर 2 गोष्टी मी अशा सांगणार आहे. आजच्याही तारखेला काय परिणाम आहे राजाने उभा केलेला महाराष्ट्र धर्माचा. तर सातारा जिल्ह्यामध्ये आपशिंगे नावाचं एक गाव आहे, तुम्ही ऐकलं असेल त्याच्याबद्दल. त्या आपशिंगे गावाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या गावातल्या प्रत्येक घरातल्या, प्रत्येक कुटुंबातल्या, प्रत्येक पिढीतला एक मुलगा सैन्यात आहे. आणि हे ब्रिटिशांच्या काळापासून आहे. म्हणून त्या काळापासून जेव्हा सैन्य भरती सुरू होते त्यावेळेला आपशिंगेतल्या मुलांना सैन्यात भरती होण्यासाठी मिलिटरीच्या रिक्रुटमेंट ऑफिसला जावं लागत नाही. मिलिटरीचं रिक्रुटमेंट ऑफिस एक ब्रांच आपशिंगेमध्ये उघडलं, त्यांना सन्मान म्हणून. त्या मिलिटरी आपशिंगे गावामध्ये 25-30 वर्षांपूर्वी माझ्या त्या मित्राने एक डॉक्युमेंटरी केली होती त्या गावावरती आणि तिथल्या सैनिकांवरती. तर 2-3 दिवस तिथे शूटिंग चाललं होतं. त्याच्यामध्ये एका घरामधले साधारण तेव्हा 75-80च्या आसपास असलेले आजोबा, त्यांना विचारलं माझ्या मित्रांनी की आजोबा तुम्ही पण सैन्यात होतात का? तर म्हणले हो आम्ही सैन्यात होतो, आम्ही ब्रिटिशांच्या सैन्यात होतो. मग कुठली लढाई लढलात तुम्ही? तर म्हणजे आम्ही दुसरं महायुद्ध लढलो. अरे वा, म्हणले मग तुम्ही कुठपर्यंत गेलो होतो लढत, किंवा लढाई कुठली लढलात तुम्ही? तर म्हणजे आम्ही बर्लिन पर्यंत गेलो होतो. मग त्याने नातू असेल सारे अल्बम घेऊन ये. तो अल्बम घेऊन आला, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्सचा. माझा मित्र सांगतो माझ्या डोळ्यात पाणी व्हायला लागलं. त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफरने जर्मनीतल्या रस्त्यांवरती रणगाडे उभे होते. ते आजोबा रणगाडा चालत होते ब्रिटिशांच्या, आणि त्या एकेका रणगाड्यावरती प्रतापगड, राजगड, रायगड असं लिहिलेलं होतं. दुसरं महायुद्धातलं आणखीन एक उदाहरण सांगतो. राजांचा काय संस्कार आजही आपल्यावरती आहे हे कळावं यासाठी. मध्य पूर्वेतली जर्मनांची एक चौकी 21 दिवस जिंकली जात नव्हती. हल्ले प्रतिहल्ले चालू होते. ब्रिटिशांचं सैन्य ते जिंकू शकत नव्हतं. 21व्या दिवशी रात्री त्या सैन्याचा जो एक अधिकारी होता तो राजपूत होता. जो सुप्रीम कमांडर होता तो अर्थातच ब्रिटिश होता. तो राजपूत अधिकारी त्या ब्रिटिश अधिकाऱ्याकडे गेला आणि म्हणला की उद्याचा 1 दिवस कमांड माझ्या हातात द्या, मी तुम्हाला चौकी जिंकून देतो. पण कसं शक्य? आपण 21 दिवस डोकं आपटतोय, ती काही जिंकली जात नाही. तो म्हणजे 1 दिवस द्या ना माझ्या हातात कमांड, बघू काय होतं.
ठीक आहे म्हणलं, चल दिली का मग. 22व्या दिवशी चौकी जिंकली. चौकी जिंकल्यावरती त्या इंग्रज अधिकाऱ्याला भेटायला आले राजपूत. त्यावेळी त्यांनी विचारलं, अरे काय केलंस तू, कशी काय जिंकली चौकी. तो म्हटलं, साहेब तुम्ही विसरलात, आपल्या हाताखाली मराठा रेजिमेंट लढते, मी फक्त त्यांची युद्ध घोषणा बदलली, ती शिवाजी महाराज की जय केली. 21 दिवस जिंकली, न जाणारी चौकी 22व्या दिवशी जिंकली गेली. हाही त्याचाच परिणाम आहे. हा सगळा विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांचं यश हे 5 गोष्टींमध्ये सामावलेलं आहे. पहिलं म्हणजे सह्याद्री, दुसरं म्हणजे मगाशी सांगितलं तसं राज्यातले 50% प्रजा म्हणजे सगळ्या महिला ज्यांनी आपले बाप भाऊ लढायला पाठवले. तिसरं म्हणजे नरहर कुरुंदकर नावाचे एक फार विद्वान लेखक आहेत. त्यांनी एका पुस्तकामध्ये असं लिहिलंय की केव्हा किती धाडस करायचं याचा शिवाजीला अचूक अंदाज होता. त्यांनी कधीही अंगाबाहेरचं धाडस केलं नाही, म्हणून तो कायम यशस्वी होत गेला. ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, एक असा विचार करा की बाकी सगळं होतं, म्हणजे राजा असतो, त्याला अंगरक्षक असतात, अमुक असतं, तमुक असतं, सगळं असतं. पण जॉन केनेडी नंतर आतापर्यंत 50 पेक्षा जास्त राष्ट्रप्रमुखांच्या हत्या झाल्या होत्या. शिवाजी महाराज बाकी सगळ्या कर्तृत्व, बुद्धिमत्ता, पराक्रम या सगळ्याबरोबर अत्यंत नशीबवान होते असं नाही वाटत. कुठल्या तरी युद्धामध्ये एखादा बाण, एखादा भाला, एखादी बंदुकीची गोळी प्राण घेऊन जाऊ शकली असती, पण तसं नाही झालं. हे आपल्या सगळ्यांचं नशीब म्हणायला हवं. त्यांचं तर होत असतो, पण आपल्याही सगळ्यांचं म्हणायला हवं. दक्षिणेतला एक पत्रकार आहे, त्याने द हिंदू मध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं. त्या आर्टिकलचं टायटल होतं हाऊ स्मॉल शिवाजी वॉज. टायटल वाचल्यानंतर माझ्या असं वाटलं, मी तेव्हा वाचलं 20-22 वर्षांपूर्वी. मी शोधतोय सध्या, ते अजून मला मिळालं नाही, मिळेल. पण त्या हाऊ स्मॉल शिवाजी वॉज असं टायटल असलेल्या लेखामध्ये त्या लेखकाने शिवाजी राजांची तुलना जगातल्या मोठमोठ्या राजांबरोबर केली होती. मग ती अलेक्झांडर बरोबर होती, ती हॅनिबल बरोबर होती, ती फ्रेडरिक द ग्रेट बरोबर होती, ती नेपोलियन बरोबर होती. आणि प्रत्येकाशी तुलना करताना ह्याच्यामध्ये हा असलेला गुण शिवाजी राजांमध्ये नव्हता, ह्याच्यामध्ये हा असलेला अवगुण शिवाजी राजांमध्ये नव्हता. असं करत 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 त्या लेखाचा शेवट जो तो हाऊ ग्रेट शिवाजी वॉज इथपर्यंत त्यांनी आणून ठेवला आहे. मी जे मगाशी सांगितलं ना, लार्जर दॅन लाईफ असतं म्हणजे काय, तर जगातल्या त्या काळातल्या कुठल्याही राजामध्ये नसलेले सगळे गुण एकत्र असणं आणि एकही अवगुण नसणं, हे लार्जर दॅन लाईफ असणं आहे. आणि एक गोष्टीची मला जाणवते, तुम्हाला जाणवते का पहा. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये युनिक सेलिंग पॉईंट ज्याला म्हणतात, USP आमच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे वेगळीच एखादी अशी गोष्ट जी बाकीच्या ठिकाणी पाहायलाही किंवा ऐकायलाही मिळत नाही. तर शिवाजीराजे जन्माला आले त्यावेळेला राजपुत्र नव्हते, त्यामुळे सैन्य प्रशासन असं रेडीमेड त्यांना काही मिळालं नाही. त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं. म्हणजे दुसऱ्याची सत्ता उलटली, बळकावली, कोणाचा तरी खून केला आणि गादीवर बसला असंही नाही. स्वतःचं राज्य स्वतः निर्माण केलं. ते राज्य 3 वेळा दुप्पट केलं. पहिल्यांदा असलेली पुणे आणि सुप्याची जागीर एवढंच होतं. त्यानंतर पुणे, सुपे, हिरलस, मावळ आणि जावळी पहिल्यांदा दुप्पट झालं. अफजल खानावधानंतर पन्हाळ्यापर्यंत दुसऱ्यांदा दुप्पट झालं. राज्याभिषेकानंतर दक्षिण विदर्भामध्ये तिसऱ्यांदा दुप्पट झालं. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, मृत्यूसमयीही ते राजाच होते. ह्या कसोट्यांवरती जगातला दुसरा कोणी राजा बसतो काय, मला प्लीज अभ्यास करा आणि सांगा. मला अजूनपर्यंत एकही सापडलेला नाही. जो जन्माला आला त्यावेळेला राजा नव्हता, ज्याने स्वतःचं राज्य निर्माण केलं, ज्याने स्वतःचं राज्य 3 वेळा दुप्पट केलं, आणि जो मृत्यूसमयी सुद्धा राजाच होता. मग युगप्रवर्तक शिवाजी महाराज असं जर म्हणायचं असेल तर मीच केलेली एक कविता सादर करतो आणि आज आपण थांबू. शिवाजी महाराज मला कसे वाटतात किंवा मला कसे दिसतात. तप्त धरेवर पडे अचानक एक जलाचा बिंदू, तो बिंदू म्हणजे हिंदू. तप्त धरेवर पडे अचानक एक जलाचा बिंदू, तो बिंदू म्हणजे हिंदू. बिंदू बिंदूचाच होत असे विशाल सागर सिंधू, तो सिंधू म्हणजे हिंदू.
बिंदू असो तो इवलासा सिंधूला नसते सीमा. बिंदू असो तो इवलासा सिंधूला नसते सीमा. बिंदू असो तो शांत खवळता सिंधू नाही उपमा. तो बिंदूही असो तो सिंधू, तो सिंधूही असतो हिंदू. शिंपल्यातल्या त्या बिंदूचा होतो अस्सल मोती. अगणित रत्ने विसावलेली त्या सिंधूच्या पोटी तो बिंदूही असतो हिंदू, तो सिंधूही असतो हिंदू. आणि मग शिवाजी महाराज कसे होते? अवघ्या हिंदूंचे बिंदू रूप, सामर्थ्य तरी सिंधूचे. अवघ्या हिंदूंचे बिंदू रूप, सामर्थ्य तरी सिंधूचे. कोणी बिंदू म्हणा, कोणी सिंधू म्हणा, सामर्थ्य तरी हिंदूंचे. धन्यवाद.